हाय एव्हरीवन, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. इंट्रो वगैरे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल का मी आलेली आहे माहेरी, कारण उद्या जे आहे माझ्या चिऊचा बड्डे आहे. आणि बघा म्हणजे येताच दारात असा मस्त मोगरा फुललेला आहे आणि ना म्हणजे गेटमध्ये असं पाय टाकताच इतका सुंदर सुगंध येतो ना, म्हणजे अगदी गेटला लागूनच हे प्लांट आहे आणि फुलंही बघा किती मस्त लागलेली आहेत याला. आणि या फुलांचा सुगंध ना खूपच सुंदर आहे. आणि चला एक फुल तोडलंच मी. खरं सांगू का, फुलं तोडायला मला अजिबात आवडत नाही, पण मोगऱ्याची फुलं म्हणजे तोडल्याशिवाय राहावतच नाही, कारण त्याचा स्मेलच इतका मस्त असतो. आणि बघा आल्या लगेच चिव धावत आली आणि आरोही स्कूलमधनं सरळ इकडेच आलेली होती. मंगेश गेला होता तसा तिला घ्यायला, सो त्यामुळे आधीच चिव फार हॅपी होती आणि आम्हाला बघितल्यावर आणखीच जास्त आनंदित झाली. तिला पाहूनच जे आहे माझाही मूड छान झाला. माझा मूड त्याआधी खरंच म्हणजे मी खूप रडलेली, खूप जास्त. मी पुढे सांगतेच तुम्हाला. बराच वेळ मग आईने मला समजावलंही, कारण आईला पाहून मला आणखीनच जास्त रडायला येत होतं. आणि त्यानंतर मामाकडे आली, कारण मामीनं म्हणजे दिवाळीपासनं माझी या गोष्टीसाठी वाट पाहत होत्या. जशा उरलीज मी तयार केल्यात ना, सेम तशा उरलीज मामींना तयार करून हव्या होत्या. त्यासाठी मामींनी दिवे आणि मोठे दिवे वगैरे सर्वच आणून ठेवल्या होत्या. पण म्हणजे या गोष्टीचा काही मुहूर्तच लागेना. तशी संक्रांतीला मी आले होते 2 महिन्यापूर्वी, पण तेव्हाही काही मला वेळ मिळाला नाही, कारण एकाच दिवसासाठी आले होते. सो आता जशी मामीला मी दिसले ना, मामी लगेच बोलवायला आल्या, चला चिटकवून तरी द्या मला, बाकी कलरिंग वगैरे मी करून घेईल, असं मामीचं म्हणणं होतं. सो इथे जे आहे बघा, खूप इझी प्रोसिजर आहे. मी याआधीही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मी सर्वात आधी जो मोठा दिवा आहे ना, त्याभोवती व्यवस्थित पंत्या ज्या आहेत ॲडजस्ट करून घेतल्यात आणि त्यानंतर त्याला फेविकॉल लावला. आणि फक्त फेविकॉलनं ऑब्वियसली हे चिपकणार नाही, यासाठी लागणार आहे एमसील. सो मामीकडे 2 प्रकारचं एमसील असतं बघा. रेग्युलर जे आपण यूज करतो ब्लॅक कलरचं असतं आणि हे वेगळंच होतं, जरा व्हाईट होतं. पण मामी बोलल्या की आम्ही यूज करतो नेहमी, तर छान आहे. सो ते मी इथे यूज करते आहे. सर्व पंत्या ह्या मी या मोठ्या दिव्याला ना छान आधी फेविकॉल लावून आणि नंतर एमसील लावून जे आहे चिपकवून दिल्यात. आणि मामींना ना म्हणजे जेव्हापासून मामींनी माझ्या त्या उरलीच बघितल्या तेव्हापासून भयंकर त्या एक्सायटेड होत्या. आणि माझ्यानंतर आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे होम डेकोरेशनची आवड जास्त असेल ना, तर त्या मामीच आहे. जे काही मी होम डेकोर आयटम्स बनवते किंवा वस्तू घेते ना, तर लगेच मामीचा फोन येतो की हे सर्व माझ्यासाठीही ऑर्डर करून द्या. अशा खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या आमच्या दोघींकडे ना सेम टू सेम आहेत. आणि म्हणजे मी काही ऑर्डर केलं किंवा माझ्याकडे जी वस्तू आली ना, मामींना माहीत असतं की नाही, म्हणजे मी खूप चौकशा करून, खूप रिव्ह्यू बघून वगैरे ऑर्डर करत असते. त्यामुळे मामीनं म्हणजे असं डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवतात आणि बोलतात, तुम्ही घेतलं ना तर माझ्यासाठीही ऑर्डर करा. सो दोन्ही दिवे जे आहेत मी छान तयार केलेत, म्हणजे उरलीच तयार केलेत त्यापासनं. आणि चला आता मामीचं छोटंसं गार्डन दाखवते. छोटंसं नाही म्हणता येईल, माझ्या गार्डनपेक्षा भयंकर मोठं आहे तसं तर. आणि म्हणजे प्रत्येक वेळेस मी माहेरी गेली की तुम्हाला हे दाखवतही असते, कारण मामींना फार आवडतं. मामी प्रत्येक वेळेस म्हणतात की माझ्या गार्डनचाही थोडासा जो आहे व्हिडिओ वगैरे बनवा म्हणून. प्रत्येक वेळेस त्या मला आठवण करून देतात. आणि बघा मामीच्या गार्डनमध्ये मला ज्या गोष्टी म्हणजे सर्वात जास्त अट्रॅक्ट करतात ना, त्यातलं पहिलं म्हणजे ही 2-3 जे आहे केळांची झाडं लावलेली आहेत मामीला आणि त्याला भरपूर केळी आलेली आहेत. शिवाय जे काही इंडोर प्लांट्स आहेत ना, ती या मोठ्या मोठ्या केळांच्या सावलीमध्येच जे आहे मामीने ठेवलेली आहेत. गुलाबाची झाडं तर खूपच आहेत मामींकडे. जवळपास 3 ते 4 कलरचे जे आहे गुलाब आहेत आणि प्रत्येक कलरचे 2-2, 3-3 प्लांट्स आहेत. आणि त्यानंतर सेकंड थिंग जे मामीच्या गार्डनमध्ये मला फार आवडते ती म्हणजे ही बघा, ही कंपाऊंड वॉल केलेली आहे ना, त्यावर पूर्ण जे आहे कृष्णकमळ आणि गोकर्णाचा वेल मामीने वाढवलेला आहे आणि त्याला भरपूर फुलं असतात पावसाळ्यात. आता जरा कमी झालेत. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मामीने इथे ना छान शमीपत्र, बेलपत्र आणि पिंपळाचं झाड लावलेलं आहे आणि त्याखाली छान शंकराची पिंड, मोठाच्या मोठा नंदी असं छान ठेवलेलं आहे. म्हणजे गार्डनमध्ये आलं ना त्यांना पाहून म्हणजे इतकं मन प्रसन्न होतं, खूप छान वाटतं. इथे सुद्धा काही जे आहेत इंडोर प्लांट्स आहेत. सोबत हे पपयाचं झाड आहे, ट्री आहे आणि याला मस्त अशा पपयाही लागलेल्या आहेत. मामीने मला सांगितलं तसं आम्ही भरपूर पपया खाल्ल्यात आणि आता ह्या शेवटच्या 2-3च बाकी आहेत. ते माझा खरं तर ती पपई तोडायचा विचार होता, पण ती काही व्यवस्थित म्हणजे पिकलेली नव्हती आणि म्हणजे नैसर्गिकरित्या पिकायला तिला आणखी 4-5 दिवस लागले असते. म्हटलं जाऊ दे, आपण तोडलं ना तर विनाकारण वेस्ट होऊन जाईल. त्यानंतर हा एक केळाचा फळ बघा. पिहूला तर इतकं कौतुक ना, पिहूला नको नको म्हणत असतानाही त्याने एक जे आहे केळ तोडलंच. आणि असे मोठे मोठे 2 सध्या लागलेले आहेत आणि त्यापूर्वीसुद्धा एक होतं.
आणि ते त्यांनी म्हणजे खाऊन संपवलं आणि झाडावरच पिकलेल्या केळांची चव खरंच खूपच अप्रतिम असते. आणि त्यानंतर पुन्हा आम्ही लिव्हिंग रूममध्ये येऊन बसलो. खूप 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 साऱ्या गप्पा गोष्टी केल्यात, बऱ्याचशा गोष्टी ऑर्डरही केल्यात मामींनी आणि आत्ता आलेली आहे घरी. आणि बघा म्हणजे कोणतीही गोष्ट आपण शिकली ना तर ती कधीच वाया जात नाही. म्हणतात ना, शिक्षण कधीही वाया जात नाही, मग ते कोणतंही असो. मी पार्लरचा कोर्स केला होता म्हणजे आरोही 2 वर्षाची असताना आणि तेही 1 ते 1.5 महिनाच मला करता आला, कारण लगेच आमची जी ट्रान्सफर आहे ती नागपूरला झाली, खापरखेड्याला. सो त्यामुळे मला तो कंटिन्यू करता आला नाही. किंवा आरोही छोटी होती ना, त्यामुळेही मी कधी जायची कधी नाही जायची. पण ना तरी तेव्हा मी थ्रेडिंग करायला शिकलेली, हेअर कट करायला शिकलेली. म्हणजे प्रॉपर असा माझा हात तेव्हा बसला नव्हता खरं तर, कारण 2 महिन्यात कायच शिकणार नाही का. तरीसुद्धा ना मला बऱ्यापैकी थ्रेडिंग करता येतं आणि त्याचा उपयोग ना म्हणजे सर्वजण बऱ्यापैकी घेतातही. माहेरी आली की सोनू, मामी म्हणा किंवा माझ्या सासरकडच्या माझ्या म्हणजे जावा वगैरे आल्या की त्यांचं असतंच की काकू थ्रेडिंग करून द्या. सोनू म्हणते ताई थ्रेडिंग करून द्या किंवा हेअर कट करून द्या, असं चालू असतं. आणि मलाही एक म्हणजे छान वाटतं की जाऊ द्या, आपण शिकलं ना त्याचा काही ना काही उपयोग तरी होतो आहे. आणि चिहू पिहूची तर अशी मस्त गट्टी जमते ना, इतकं खेळतात दोघंजणं. तशी सोनू आणि माझी आई मला सांगत होती की चिहू तिच्या खेळण्यांना कोणालाच हात लावू देत नाही, अगदी टच जरी केलं ना तर रडते ती. आणि इथे तो पिहूला जबरदस्तीने दादा तू गाडीवर बस किंवा तू दादा ढकल, म्हणजे त्यात तिचं चालूच होतं. तिला तो हवाच होता, स्वतः उतरायची आणि त्याला तू बस असं तिचं म्हणणं होतं आणि मी मागणं ढकलतो म्हणजे. आणि मग आईचं चालू होतं की बघ मुलं आपापल्यांना कसं बरोबर ओळखतात ते. आमच्या एरियामध्ये मुलं आहेत छोटे छोटे, चिवचा लाड करायला येतात, तिच्यासोबत खेळायला येतात, पण तिला ना म्हणजे खेळते ती जरा त्यांच्यासोबत, पण वस्तूंना कुणालाच हात लावू देत नाही. पण आरू पिहूला ना ती म्हणजे अशी जबरीनं प्रत्येक वस्तू खेळायला देत वगैरे होती. बराच वेळ ना छान वेळ घालवला आणि त्यानंतर आलेलो आहोत आम्ही शॉपिंगला. उद्या चिवचा वाढदिवस आहे आणि अजूनही म्हणजे त्यांनी ड्रेसही साधा चिवला आणलेला नव्हता. खरं तर मी येणार नव्हते, कारण माझा मूड तितकासा छान नव्हता आणि हे माझ्या भावाला माहीत होतं आणि त्यामुळे जे आहे तुम्हाला इथे शॉपिंगला घेऊन आला. बोलला ताई चल. आणि तसंही ते दोघंजणं मार्केटमध्ये गेले ना तर पुन्हा ना म्हणजे मी पारसला जरी असली की मग त्यांचे व्हिडिओ कॉल चालू असतात किंवा फोटो सेंड करत राहतात, ताई हा घेऊ का तो घेऊ का. मग त्याचं म्हणणं होतं तसंही आम्ही गेलो की तुला त्रास देतोच ना ताई, त्यापेक्षा सोबतच चल, तुझाही मूड छान होईल आणि आपली छान शॉपिंगही होईल आणि आम्हालाही मग कॉल कर, फोटो सेंड कर, म्हणजे ते लोड राहणार नाही. सो पिहू पण म्हणजे हट्ट करायला लागला चल मम्मा. सो आम्ही इथे आलेलो आहोत. तसं तर मला घरी राहायचं होतं, कारण आई पण चिवडा वगैरे बनवणार होती वाढदिवसासाठी. सो तिला हेल्प करता आली असती, पण आता मंगेश जास्तच फोर्स करत होता. सो मी मार्केटमध्ये आली. चला घ्या दुकान आपल्याकडे. आणि बघितलंत ना तुम्ही, म्हणजे चिवला दुकानातला प्रत्येकच ड्रेस आवडत होता आणि तिचं चालू होतं हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. फक्त आम्हालाच नाही तर दुकानात ज्या काही सेल्स वुमन्स वगैरे होत्या ना त्याही इतक्या एंटरटेन होत होत्या ना आणि खूप हसवलं चिवने आम्हाला. प्रत्येकच ड्रेस तिला आवडत होता आणि आम्ही ट्राय करून बघत होतो ना तर प्रत्येकच ड्रेस तिच्यावर म्हणजे खूपच खुलून दिसत होता. आणि ती ना तिला एवढीशी आहे पण तिला इतकं कळतं ना, म्हणजे प्रत्येक याला ना ती छान दिसतं किंवा वाव असा रिस्पॉन्स देत होती. हॅपी हॅपी. चिव मला सांग, चिव कशी दिसते? छान छान. आत्ता तिचा दुसरा वाढदिवस आहे बरं का, तरीसुद्धा म्हणजे तिला तिचा आनंदही व्यक्त करता येतो. अगदी सांगत होती ती की चिव हॅपी हॅपी, म्हणजे मी हॅपी आहे असं. आणि बरेच म्हणजे तिथे आम्ही बघितले बरेच ड्रेस, आम्हाला काही आवडले नाहीत. सो सेकंड दुकानात आम्ही आलोत आणि तिला ना हा ड्रेस फार आवडला होता, पण तिच्याकडे अशा टाईपचे म्हणजे पैठणी वगैरे टाईपचे 3 ड्रेस आहेत जवळपास. सो आम्हाला घ्यायचा नव्हता. आणि तिथे ती डॉलही तिला फार आवडली होती आणि तिचं चालू होतं आतूही आपण घेऊन जाऊ का म्हणून. आणि खरंच म्हणजे ती ना अशी मुलगी आहे का ती स्वतः खूप खुश राहते आणि तिला पाहून मग आपणही फार खुश होतो. नाहीतर मुलं कसं असं शॉपिंगला गेले की फार त्रास देतात, रडतात
आणि त्यामुळे मग कसं पॅरेंट्सलासुद्धा खूप त्रास होतो. पण तिचं असं काहीही नाही, मस्त एन्जॉय करत होती. आणि माझा मूड तर खरंच सांगते इतका फ्रेश झाला ना बाहेर आली तर. आणि म्हणजे मी जसं तुम्हाला बोलले का मी आधी रडले वगैरे, तर काय झालं आता सांगते तुम्हाला. आज ना पिऊचा खरं तर इंटरव्ह्यू होता स्कूलमध्ये एका, आणि तिथे ना त्याची बॅग वगैरे सर्व घेऊन जायचं होतं. मी कालपासनं बॅग पॅक करून ठेवली होती. त्याच्या 2 वर्षापूर्वीच्या मार्कलिस्ट, त्याची फर्स्ट टर्मची मार्कलिस्ट, सर्व आमच्या तिघांच्या आधार कार्डच्या झेरॉक्स आणि बरंच काही मी सर्व प्रिपेअर कालपासनं लागलेली होती मी त्या कामाला. आणि तसं मी शेअर केलेलंही होतं. त्याचा भरपूर अभ्यासही करून घेतला. पण झालं काय, म्हणजे निघताना घाई गडबडीतनं आम्हाला म्हणजे चिऊच्या बड्डेसाठी जायचं होतं. सो ती बॅग, पुन्हा माझी पर्स आणि ही स्कूलची बॅग मी अशी घेऊन बाहेर निघाली खरी. पण आरोहीचे पप्पा बोलले अशा 3-4 बॅग घेतल्यापेक्षा एक तू मोठी बॅग घे आणि त्यामध्ये हे सर्व ठेव. पण माझ्याकडे एकही मोठी बॅग नाही. तर ते बोलले किराण्याचा जो आपला झोरा असतो ना मोठी बॅग, ती घे. आणि त्यावर मी चिडली का नाही आपण शाळेत वगैरे इकडे तिकडे जाणार आहोत, सो ती छान नाही वाटेल. आणि तरी त्यांनी जबरदस्ती केली. तर मी घरात आले आणि ती बॅग घेताना ना सर्व गोष्टी टाकल्या आणि पिऊची बॅगच टाकायला विसरली. आणि तिथे मग पिऊचा इंटरव्ह्यू झाला नाही. आणि त्यामुळे मला इतका पश्चाताप येत होता की आपल्या छोट्याशा चुकीमुळे, जर म्हणजे तसं त्यांनी बोलले का तुम्ही पुन्हा या 8 दिवसांनी आम्ही तुम्हाला बोलवतो, पण तरी पण ना मला म्हणजे भयंकर पश्चाताप येत होता आणि इतकं रडायला येत होतं. स्वतःचाच भयंकर रागही येत होता की आपल्या छोट्याशा चुकीमुळे आपल्या मुलांचं नुकसान व्हायला नको. आणि इतकी मोठी चूक म्हणजे माझ्याने झालीच कशी मला हेही कळत नव्हतं. घरी आल्यावर मम्मी पप्पांनी, मंगेशनी, चिवनी ना खूप म्हणजे माझं मन डायवर्ट केलं. आणि चला चिवच्या शॉपिंगसोबत सोनूचीही शॉपिंग केली. आणि अकोल्याला ना श्रीरामद्वार एक ठिकाण आहे आणि तिथे रिद्धी सिद्धी म्हणून दुकान आहे. तिथे खूप छान कुर्तीज किंवा कुर्ता सेट खूप छान प्राईजमध्ये मिळतात. आणि आम्ही नेहमी ना रिद्धी सिद्धी, रिवाज किंवा मग पूजा फॅशन म्हणून आहे, या 3च ठिकाणी जास्तीत जास्त जे आहे जर ट्रॅडिशनल काही घ्यायचं असेल तर तिथे शॉपिंग करत असतो. सो इथे सोनूसाठी आम्ही भरपूर शॉपिंग केली, कारण तिचं ना थोडंसं वेट गेन केलं तिने, त्यामुळे जुने जे कपडे आहेत तिला येतच नाही आहेत. सो त्यासाठी तिने छान 3 जे आहे कुर्ता सेट आणि 3 ते 4 टॉप वगैरे म्हणजे कुर्तीज वगैरे घेतल्यात. आणि तेच जे आहे इथे तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो आहे. सो बघा, हा आधीचा जो कुर्ता सेट होता ना तो फक्त आय थिंक 1000ला होता. आणि हा तर फक्त रेड कलरचा दिसतो आहे, हा तर फक्त 800ला आहे. आणि ओढणी, पॅन्ट आणि कुर्ती पण बघा काय मस्त आहे याची, आणि क्वालिटीची पण खूप मस्त आहे बरं का. आणि ना थोडे काचं वगैरे दिलेले आहेत त्यावर, त्यामुळे ना ते आणखीनच त्याचा लूक येत होता. आणि ओढणी तर विचारूच नका, म्हणजे 800च्या मानाने अगदी वर्थ इट जे आहे हा कुर्ता सेट आहे. आणि सोबतच आता ना कॉर्ड सेट खूप जास्त ट्रेंडिंगला आहेत. आणि हा एक कॉर्ड सेट म्हणजे बरेचसे होते, पण म्हणजे तिला सिम्पल हवा होता. सो आम्ही हा एक सिलेक्ट केला. कलर कॉम्बिनेशन खूप मस्त आहे आणि मध्ये ना पूर्ण मोत्याची लेस आहे. खूप सुंदर दिसत होता. आता कसं म्हणजे जरा अंधार नाही पडला तसा तर, पण सायंकाळ होत आलेली, त्यामुळे जे आहे व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि इथे म्हणजे आता मी पण वाहत्या गंगेत जरा हात धुवूनच घेतले. मी खरं सांगू का, म्हणजे मला घ्यायचंच नव्हतं, मी नाहीच म्हणत होते, पण तरी त्या दोघांनी भयंकर फोर्स केला. सो मी 2 जे आहे ड्रेस घेतलेत. सो हा एक ड्रेस आहे, कलर कॉम्बिनेशन मस्त आहे आणि कापड खूप सॉफ्ट आहे. आणि मला डेली यूजसाठीच हवा होता, म्हणजे हवा तर नव्हताच मला, पण दिसला छान तिथे. सो हा मी घेऊन घेतला. म्हटलं कसं डागं वगैरेही पडत नाहीत आणि छानही दिसतो. आणि हा एक जरा स्पेशल मला आवडला. खूप छान ड्रेस आहे हा, अगदी कुठेही वेअर करता येतो. कलर ना याचा छान पिंक आहे आणि त्यावर छोट्या जे आहे सिक्वेन्स वर्क आहे आणि ते इतकं छान शाईन करतं ना, जरा डार्क वाटतो असं मला वाटत होतं. सो रिटर्न करायचा माझा तसा प्लॅन होता, पण अंगावर घातल्यावर खूपच सुंदर दिसत होता. सो आई बोलली नको रिटर्न करू, आणि सोनूलाही फार आवडला होता. सो त्यामुळे म्हटलं ठीक आहे ठेवतेच मी हा. सो हे 2 ड्रेस जे आहेत मी स्वतःसाठी घेतलेत. आणि आम्ही हे सर्व शूटिंग करत असतानाच काय झालं, माझा मोबाईल होता, म्हणजे मी आता ट्रायपॉड वगैरे घेऊन गेलेली नव्हती आणि सोनूकडे ना छोटा आहे, सो तो सफिशियंट नव्हता, म्हणजे तिच्याकडे फक्त सेल्फी स्टिक आहे. सो त्यामुळे ना मी मोबाईल खिडकीमध्ये ठेवला होता आणि आरोहीने खिडकी बाहेरनं उघडली आणि माझा मोबाईल खाली पडला आणि म्हणजे त्याचं स्क्रीन वगैरे म्हणजे फुटली अक्षरशः. आणि त्यामुळे मग पुन्हा जे आहे मला इतकं रडायला
कंटाळा येत होतो ना, म्हणजे काय करू सुचत नव्हतं. मी म्हटलं गेला माझा मोबाईल, गेले व्हिडिओ वगैरे सर्व, म्हणजे कळतच नव्हतं काय, इतकी रडली. सर्व खरं तर मला समजावून सांगत होते. मंगेश तर लगेच रेडी झाला, चल आपण मार्केटमध्ये जाऊ, मोबाईल दुरुस्त करू. नाहीच झाला की लगेच तुला मी तिथेच मोबाईल घेऊन देतो. आणि जेव्हा मार्केटला गेलो ना आम्ही, तर त्याने मोबाईल दुरुस्तीला न टाकताना सरळ मला म्हणजे मोबाईल घेण्यासाठी घेऊन गेला. पण ना म्हणजे लहानपणी आपण भावाकडनं हिसकावून भांडून वस्तू घेतो, पण लग्न झाल्यावर का माहीत म्हणजे असं महागड्या वस्तू काही घ्यावशा वाटत नाही, की बाबा तुम्हाला कपडे वगैरे जे काही करतो किंवा ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याकडे माहेरनं येतच असतात त्या ठीक वाटतात. पण असा 20 आणि 40 हजाराचा मोबाईल म्हटलं नकोच मला. मी मोबाईल काही घेतला नाही, तोच मोबाईल दुरुस्तीला टाकला. घरून खरंच म्हणजे आजचा दिवस ना खूपच त्रासदायक होता माझ्यासाठी. पण रात्री मात्र चिवने फार हसवलं. आईने फक्त मंगेशला रागवलं, सो ती इतकी आनंदित झाली की आपल्या बाबालाही कोणी रागवू शकते, आणि इतकी हसायला लागली. आणि तिचं ते हसणं पाहून आमचाही मूड खूप फ्रेश झाला आणि मी तर फारच हसले. चला या छान मूडसोबत आता व्हिडिओ इथेच संपवते आणि उद्या भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.